कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संबंधी कृती समिती पुन्हा सक्रिय झाली आहे। याबाबत आज शहरात बैठक झाली। हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूर महापालिकेची निवडणूक घेऊ नये अशी जनहित याचिका सर्किट बेंचमध्ये दाखल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय। त्यासाठी बार असोसिएशनसोबत चर्चा करण्याचंही बैठकीत ठरवण्यात आलंय। कोल्हापूर शहर आणि परिसरातील 42 गावांसाठी विशेष प्राधिकरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। या पार्श्वभूमीवर आज माजी महापौर आर.के. पोवार यांच्या महाराणा प्रताप चौकातील कार्यालयात हद्दवाढ कृती समितीची बैठक झाली। ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध पर्याय तपासून पाहण्यात आले। हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूर महापालिकेची निवडणूक घेऊ नये यासंबंधी बार असोसिएशनबरोबर चर्चा करून सर्किट बेंच मध्ये जनहित याचिका दाखल करण्याविषयी प्रामुख्याने चर्चा झाली। केंद्र सरकारने विविध महापालिकांना त्यांच्या हद्दवाढी संबंधीची माहिती तसंच सद्यस्थिती याविषयी 31 डिसेंबर पर्यंत अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत। या आदेशाची अंमलबजावणी झाली का याचा जाब विचारण्यासाठी 12 डिसेंबर रोजी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेण्याचा निर्णय कृती समितीने घेतलाय। याचबरोबर महापालिकेच्या निवडणुकीवर जनतेने तसंच उमेदवारांनी सुद्धा बहिष्कार घालावा असं आवाहन ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केलंय। बैठकीला ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे, अनिल घाटगे, बाबा पार्टे, राजू जाधव, गणेश जाधव, अशोक भंडारी, सुनील पाटील, आर.के. पोवार यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते।